मित्रांनो, मी सांगितलेल्या पद्धतीत जर तुम्ही केली तर तुमची अशी खरखरीत पोपटी मस्त तयार होणार, ते घर बसल्या कुकरमध्ये. तुला आवडते का जेन्स? तुला आवडते का? आवडते ना. सो मित्रांनो, फायनली आपली एकदम बेस्ट क्वालिटीची पोपटी एकदम तयार झालेली घरगुती पद्धतीची. तुम्हाला पण पोपटी बनवायची असेल तर तुम्ही पण असे कुकरमध्ये घरगुती पद्धतीची पोपटी बनवू शकता आणि तुमच्या फॅमिलीला एकदम बेस्ट प्रकारे टेस्ट देऊ शकता. तर मित्रांनो, बघू आता आपण पण टेस्ट करू. बघा, एकदम खरखरीत पोपटी झालेली आहे, मस्त बघी, कुरकुरीत एकदम असे स्पायसी. घे घे घे. ओके. जबरदस्त मित्रांनो. हॅलो गाईज, कल्पेश शाणे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आहे 30 आणि आज 30 निमित्त आम्ही बनवलेली पोपटी. तर आज पोपटीची रेसिपी कशी आहे ती तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि पुन्हा आम्ही पोपटीची स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत. आणि आम्ही आज पोपटी बनवत आहे ती पण स्पेशली कुकरमध्ये. तुम्ही दरवेळेस जर तुम्हाला भरपूर रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी बनवतात, पण पोपटी बनवताना ते मडक्यामध्ये बनवतात. आज आम्ही कुकरमध्ये कशी पोपटी बनवायची सोप्या पद्धतीने ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत स्किप न करता बघत राहा. तर मित्रांनो, पुढील रेसिपी माझी मिसेस मयुरी बनवणार आहे. तर रेसिपीसाठी लागतोय बांबुडीचा पाला, कोणी मारबेरीचा पाला बोलतोय त्याला. त्यानंतर वालाच्या शेंगा आम्ही घेतलेल्या आहेत 1 किलो, आणि त्यानंतर चिकन 2 किलो घेतलेलं आहे, आणि बटाटे 4 घेतलेले आहेत, आणि त्यानंतर हळद, मसाला, मीठ आणि खडा मीठ पण लागतं. त्यानंतर चिकन मसाला, अंडी, जसे तुमची माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही अंडी घ्या, आणि आलं लसूण पेस्ट आणि लिंबू. एवढं साहित्य आपल्याला आज पोपटी बनवण्यासाठी लागणार आहे. तर सर्वप्रथम आता आलं लसूण पेस्ट आपण चिकनमध्ये टाकलेले आहे, आणि चिकनमध्ये बटाटे पण आपण चिकनमध्ये टाकले, जेणेकरून पूर्ण मिश्रणात त्यांना एकजीव करून बटाट्यांना देखील टेस्ट येतील चांगली. त्यामुळे आम्ही बटाटे पण त्यातच टाकलेले आहेत. भरपूर जण बटाटे वेगळी ठेवतात. चला, त्यानंतर आला लसूण पेस्ट नंतर आता आपले चिकन मसाला 2 पॅकेट त्यामध्ये येतील. त्यानंतर घरगुती पद्धतीची हळद येते, आपण त्यामध्ये मिश्रण करत आहोत. म्हणजे हळद किती घ्यायची? 2 किलो चिकनला अर्धा चमचा आपण हळद घेतलेली. त्यानंतर मसाला घेतलेला आहे. मसाला किती घ्यायचे? 4 चमचे मसाला घ्यायचे. मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला मी पूर्ण याच्यामध्ये ट्रिक पण सांगणार आहे का हा पाला कशा पद्धतीत घ्यायचा. जी रेसिपी आहे ना, ती जर तुम्ही स्किप करून बघणार ना तर तुमच्या रेसिपीमध्ये पाणी सुटणार आहे. त्यामुळे तुम्ही रेसिपी स्किप न करता लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. त्यानंतर आता मीठ किती घ्यायचे? 2 चमचे मीठ घ्यायचे. आता हां, मीठ कमीच घ्यायचं, जास्त मीठ घ्यायचं नाही, कारण की आपण हा खडा मीठ पण त्यामध्ये टाकणार आहेत. तर ते कसं टाकणार आहेत, कुठल्या थराला खडा मीठ टाकायचे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओला थोडी पण स्किप करू नका. रेसिपी पूर्ण लेअर अशी येणार आहे, 3 ते 4 लेअरमध्ये रेसिपी बनणार आहे. त्यानंतर आता आपण 1 मोठा लिंबू त्यामध्ये पिळलेला आहे. आता सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचे. जेवढा पाण्याचा वापर कमीत कमी करता येईल तेवढा कमीत कमी पाण्याचा वापर करा, नाहीतर मग कुकरमध्ये पाणी सुटते, त्यामुळं मग रेसिपीची पूर्ण वाट लागून जाते. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आता एक रिकामा कुकर घेतलेला आहे. तर कुकरमध्ये थोडा पण आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, आणि एक सर्वात बेसला एक आपल्याला प्लेट टाकायची, जाळीवाली प्लेट. त्यानंतर आपल्याला पाला घ्यायचे. तर मित्रांनो, पाला टाकून झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला टाकायचे वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा पण आम्ही पूर्ण धुवून घेतल्यात, आणि त्यानंतर धुतल्यानंतर पूर्ण सुकून घेतलेलं, त्यात थोडा पण पाणी ठेवलेलं नाही. आणि हा पाला आहे, पाला पण पूर्ण धुवून धुतल्यानंतर त्यामध्ये थोडा पण पाणी राहणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली. तर आपण आता हे टाकू, वालाच्या शेंगा टाकू पूर्ण.
वालाच्या शेंगा दाबायचे, थोडं प्रेस करायचे, कारण की कुकर आपला लहान आहे त्यामुळं प्रत्येक गोष्ट टाकल्यानंतर जेवढी प्रेस करतील तेवढी प्रेस करायची. तर मित्रांनो आपला आता वालाच्या शेंगा टाकून झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला चवीनुसार खडा मीठ टाकायचं आहे. खडा मीठ टाकून झालेलं आहे. त्यानंतर खडा मीठ टाकून झाल्यानंतर परत आपल्याला पाला घ्यायचे. पाला असा पसरून लावा. पाला लावून झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला जे आपण चिकनचं आणि बटाट्यांचं जे मिश्रण केलेलं आहे ते आपण यामध्ये टाकायचं. मित्रांनो आपल्याला असं वाटेल की कुकर पूर्ण भरलेला आहे, आता जागा राहिलेली नाही आहे, तर असं नसते. कुकरच्या वरच्या बाजूस देखील भरपूर जागा आहे, आपल्याला तिथे पाला लावायची. आणि हे आता चिकन आणि बटाटी पूर्ण आता आपण प्रेस करून घेणार आहे. पूर्ण प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला आपण जी अंडी आणलेली होती ती 6 अंडी आपण आता लाईनीत लावणार आहोत. आणि असं वरून दाबू. वरून दाबू. आता आपण जी 6 अंडी आणल्यात ती आपण आता लाईनीमध्ये लावणार आहोत व्यवस्थित डिझाईनमध्ये. त्यानंतर परत आपल्याला वरती पाला लावायचा. आता पाला लावताना थोडी काळजीपूर्वक पाला लावायचे. ही कुकरची जी रिंग आहे ब्लॅक कलरची, ह्या रिंगमध्ये पाला थोडा पण बाहेर आला नाही पाहिजे. जर थोडा पण पाला जर बाहेर आला तर कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित येणार नाही, याची काळजी तुम्ही घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला कुकर पूर्ण पॅक टुणटुणीत भरलेला आहे. तर आपण याला आता अर्धा तास गॅसवरती ठेवू. फार फार तर 3 शिट्ट्या घ्याव्या लागतील. आता त्यानंतर आपली रेसिपी पूर्ण रेडी. तर मित्रांनो आता हा कुकर आपण इथे ठेवतोय, तर याला आता 3 शिट्ट्या घ्यायच्या. आणि जर टाईम पकडला तर मी जर एक अर्धा तास फार फार ठेवायचा. अर्धा तासाच्या पुढे याला नाही ठेवायचा. अर्धा तासामध्ये पूर्ण रेडी होता. पूर्ण वाफेवरती शिजणार आहे. आता बघू आता पूर्ण रेसिपी झाली का तुम्हाला आता दाखवते कशा प्रकारे बनतोय चिकन आपला पूर्ण वाफेवरती. तर फायनली मित्रांनो आपली पोपटी रेडी झालेली आहे आणि सगळी फॅमिली आपली बसलेली मस्तपैकी पोपटी खायला. तर बघूया आता पोपटीचा आपला रिझल्ट कशी पोपटी झालेली आहे तुम्हाला दाखवतो आता. वाव जबरदस्त. हा नको गरम आहे. गरम आहे. गरम आहे ना. गरम आहे. गरम आहे. मग मगाशी चटका कोणाला लागला? बस खाली बसायचं मांडी घालून बस. चटका कोणाला लागला? वाव चिकन एक नंबर झालं. एक जबरदस्ती. आता मला इकडे दाखव. जेस डोंट टच जेस. पाणी काय नाही थोडा पण पाणी नाही. मस्त बघा. भाऊ भाऊ काय काय जयेश कसा काय बनवलंय आपण? काय बनवलंय? पोपटी खूपच छान झाली. छान झाली. खाऊन बघ आता पहिले खाऊन बघ. खाऊन बघ आता. खाऊन बघ जयेश. मस्त गरम गरम. गरम आहे बा गरम आहे का? बघा एकदम मस्त झालंय पोपटी. द्यायचंच नाही त्याला पहिले. गरम आहे हात लावू नको. जयेश गरम आहे हा एकदम. चला पहिले अंडी काढून घेऊ आपण. जियान डोंट टच जियान. गरम आहे. ऐक जरा. चला जयेश मस्ती नाही करायची. हो. एकदम चिकन बघा एकदम मस्त खरखरीत. बघा कसं मस्त झालं चिकन. मित्रांनो तुम्ही मी सांगाल त्याप्रमाणे जर कराल तर एकदम बेस्ट पोपटी तुमची तयार होणार. ते पण घर बसल्या. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला.
हे फक्त तुला आवडते का जेंट्स? तुला आवडते का? आवडते ना? छान आहे. त्याला सगळी फॅमिली आपली बसलेली आहे आता पोपटी घ्यायला. सो मित्रांनो, फायनली आपली एकदम बेस्ट क्वालिटीची पोपटी एकदम तयार झालेली आहे घरगुती पद्धतीची. तुम्हाला पण पोपटी बनवायची असेल तर तुम्ही पण असे कुकरमध्ये घरगुती पद्धतीची पोपटी बनवू शकता आणि तुमच्या फॅमिलीला एकदम बेस्ट प्रकारे टेस्ट देऊ शकता. तर मित्रांनो, बघू आता आपण पण टेस्ट करू. बघा, एकदम खरखरीत पोपटी झालेली आहे, मस्त बघी, कुरकुरीत एकदम असे स्पायसी. घे घे घे. ओके. जबरदस्त मित्रांनो. व्हिडिओला जाता लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना सेंड करा. जय महाराष्ट्र मित्रांनो. बेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा. चॅनलला आमच्या आणि बेलचं बटन दाबा आणि व्हिडिओ आपली शेअर करा. अजून लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.